नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कवितांचा खजाना या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली टीचर तुमचं स्वागत करते। पाठीमागचा जो मी व्हिडिओ बनवला होता तो ATS प्रज्ञाशोध परीक्षा याविषयी बनवला होता। ती एक्झाम कशी असते, ती एक्झाम कोण देऊ शकतो किंवा त्या एक्झामचे फायदे काय आहेत याविषयी मी व्हिडिओ बनवला। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ATS प्रज्ञाशोध परीक्षा प्रश्नपत्रिका सराव संच इयत्ता 4 साठी मी बनवत आहे। तर पहा, पहिला पेपर जो आहे तो विभाग 1 भाषा मराठी व मराठी व गणित या विषयाचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे म्हणजे प्रश्न 1 ते 3 हे उतार्यावरती प्रश्न असतील। तुम्हाला भाषा विषय हा 50 मार्कासाठी असेल। तर पहिला प्रश्न जो आहे बघा, मी थोडंसं या ठिकाणी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही सुरुवातीला उतारा वाचण्या अगोदर तुम्ही प्रश्न वाचा। प्रश्न वाचल्यानंतर काय होईल, तुम्हाला उतार्यातील उत्तर शोधायला सोपं जाईल। तर प्रश्न पहिला काय म्हणतोय बघा, शिवार कशाने भरून जाते? नदीला आपण काय मानतो? आणि तिसरा प्रश्न आहे, चुकारपणे पडणारा पाऊस कसा असतो? तर पहा, शिवार कशाने भरून जाते, मग आपण उतार्याकडे वळतो। जग हिरवगार करून सोडणारा पाऊस आपलं मनही प्रसन्न करून टाकतो। एक थेंब पावसाचा माणिक मोती विकण्याचा ही असतो। शिवार मोत्यांच्या दाण्याने भरून जाते। बघा, शिवार कशाने भरून जाते, तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे मोत्याने। तर बघा, आता काही विद्यार्थी नवीनच असतील, त्यांना माहित नाही की आता हा पहिला प्रश्न आहे शिवार कशाने भरून जाते। पर्याय क्रमांक 1 आहे पावसाने, 2 आहे मोत्याने, 3 आहे दाण्याने, 4 आहे मनाने। आता आपलं उत्तर काय शोधलंय आपण? मोत्याने। तर मग तुम्ही तुमच्या OMR सीट कडे वळायचं आहे आणि प्रश्न पहिल्यातला कुठला आहे, तर 2 आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊन इकडे 2 आहे, तर तुम्ही लगेच या ठिकाणी काय करायचं आहे, या 2ला तुम्ही काय करायचं आहे, असं गोल करायचं। गोल करत असताना ते गोल जे आहे ते वर्तुळाच्या बाहेर येता कामा नये आणि गोल करण्यासाठी शक्यतो तुम्ही बॉल पेनचा वापर करू शकता। ठीक आहे, पुढे पहा, नदीला आपण काय मानतो? पुढे तिथून वाचायला चालू करू आपण। भरपूर पावसानंतर नद्या नाले दुधडी भरून व्हायला लागतात। नद्यांना तर आपण लोकमाताच म्हणतो। बघा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे, लोकमाता। मग नद्याला आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक 4 लोकमाता। चुकारपणे पडणारा पाऊस कसा असतो? पुढचा उतारा वाचायचा। समाज हा नेहमीच नदीकाठी वस्ती करून राहतो। तिच्या पाण्यावरच त्याची केवळ शेतीच नव्हे तर संस्कृतीही भरते। नदीच्या तालावर सुख समृद्धी फुलते। सतत खळखळणारी, सतत कोसळणाऱ्या मुसळधारा असोत, नाही तर चुकारपणे टपटप पडणारा असो। बघा, म्हणजे चुकारपणे पडणारा पाऊस हा कसा असतो? टपटप असतो। म्हणजे ह्या उतार्यावरचे जे तिन्ही प्रश्न आहेत, त्या तिन्ही प्रश्न तुम्ही जर सोडवत असताना अगोदर उतारा कधीही वाचायचा नाही, अगोदर प्रश्न वाचायचे आणि प्रश्न वाचल्यानंतर मग तुम्ही उतारा पाहू शकता। तर पहा, आता तसाच उतारा या ठिकाणी, उतारा म्हणजे कविता आहे, कवितेचं कडवं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहेत। चला आपण प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक किती? 4 ते 6 पर्यंत आहेत बघा। तर प्रश्न आहे, सोनूताईचा पाठ कोठे मांडायचा सांगितलं आहे। लेख या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आला आहे? सोनूताई काय मागत आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सोनूताईचा पाठ कुठे मांडायचा? कवितेकडे वळून। कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड, गोपू बाळाच्या शेजारी सोनूताईचा पाठ मांड। म्हणजे कुणाच्या शेजारी मांडायचं आहे? गोपू बाळाच्या। चला आपण पर्यायाकडे वळूया। तर कुठं आहे? 2 नंबरचा पर्याय, गोपू बाळाच्या शेजारी। पुढे पहा, लेख या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आला आहे? तर पहा, लेख या शब्दाचा अर्थ या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय मुलगी असा आला आहे। सोनूताई काय मागत आहे? तर आपल्या कवितेकडे वळूया। पहा, लाडकी सोनूताई लाड करू मी कशाचा, चंद्रमा आकाशीचा मागतेस। चंद्रमा म्हणजे चंद्र, म्हणजे पर्याय क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। तर चला, हे झाले 6 प्रश्नापर्यंत आपलं इथं झालेलं आहे। तर पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7 ते 9 पर्यंत या ठिकाणी संवादात्मक उतार आहे, म्हणजे काही व्यक्तींमध्ये संवाद घडलेला आहे आणि त्या संवादावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत। तर पहा, संवादाला सुद्धा किंवा अशा प्रकारचा उतारा जर तुम्हाला आला असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्रश्न अगोदर वाचायचे आहेत आणि नंतर तुम्ही उत्तर सोडवायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते बघा, संवाद किती व्यक्तीत घडला असावा?
संवादात किती पदार्थांची नावे घेतली आहेत? संवादात एकूण किती रुपयांची खरेदी केली आहे? चला तर आपण आता संवादाकडे वळूया. तर दुकानदार, साखर 1 किलो द्या, 16 रुपये किलो. हो द्या. तसेच हरभरा डाळ अर्धा किलो द्या, हरभरा डाळ किलोस 28 रुपये. हो द्या. तसेच शेंगदाणे पाव किलो द्या, किलोस 80 रुपये पडतील. हो द्या. चहा पूड पाव किलो द्या, ती अर्धा किलोस 80 रुपये पडतील. हो द्या. एकूण बिल सांगा. म्हणजे मला सांगा बरं, एक दुकानदार आणि एक ग्राहक अशा दोघांमध्येच तो संवाद झालेला आहे. व तिसरा व्यक्ती तिथं कुणी आहे का? नाहीये. त्यामुळे संवाद 7 नंबरचा प्रश्न, संवाद किती व्यक्तीत घडला असावा? तर संवाद हा 2 व्यक्ती म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 7 नंबरचं उत्तर आहे. पुढे, संवादात किती पदार्थांची नावे घेतली आहेत? चला आपण पदार्थ मोजूया. तर पदार्थामध्ये बघा, साखर आहे, हरभरा डाळ आहे, शेंगदाणे आहेत, चहापूड आहे. म्हणजे एकूण 4 पदार्थांची या ठिकाणी नावे घेतली आहेत. संवादात एकूण किती रुपयांची खरेदी झाली आहे? बघा, इथं मी आधीच कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. पुढे बघा काय केलं आहे. 16 रुपयाची साखर आहे, 28 रुपयाचं हरभरा डाळ आहे, 80 रुपयाचे शेंगदाणे आहेत आणि चहापुडा सुद्धा 80 रुपयाचा आहे. म्हणजे याची जर बेरीज केली तर किती येतात? 204 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 204 रुपये ह्या प्रश्नाचं काय असेल या ठिकाणी उत्तर असेल. तर बघा, आता आपण प्रश्न 1 पासून प्रश्न 9 पर्यंत हे उतारा, कडवे आणि संवादात्मक उतारावरती आपण सोडवलेले आहे. तर चला आता प्रश्न क्रमांक 10 ते 12 याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे की त्या प्रश्नावरून काय होणार आहे, एक उतारा, एक परिच्छेद त्या ठिकाणी तयार होणार आहे. असं व्यवस्थितरित्या आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. तर प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतोय बघा. आज शाळा टिंबटिंब भरली. सकाळची शाळा असल्यामुळे मुले टिंबटिंब आली होती. आज 2 ऑक्टोबर गांधी टिंबटिंब साजरी करून शाळा सुटली. तर बघा, शाळा लवकर, सकाळची शाळा असल्यामुळे लवकर आली होती म्हणजे याचा अर्थ काय, आज शाळा सकाळी. म्हणजे 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असं असेल. पुढे बघा 11, सकाळची शाळा असल्यामुळे मुले लवकर आली होती. आज मग 2 ऑक्टोबरला काय असतं, तर 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधीजी या ठिकाणी जयंती असते. म्हणून आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती साजरी करून शाळा सुटली. म्हणजे प्रश्न क्रमांक 12 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो काहीही अडचण नसेल. थोडं लक्ष देऊन तुम्ही वाचलं आणि शांतपणे उत्तर सोडवलं तर तुम्हाला निश्चितच एक्झाममध्ये छान मार्क मिळून जातील. पुढे बघा प्रश्न क्रमांक 13, चुकीची समूहदर्शक जोडी ओळखा. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा, भाकऱ्यांची चवड, फुलांचा गुच्छ. जास्त भाकरी असेल तर त्याला आपण चवड म्हणतो, जास्त फुलं असतील तर गुच्छ म्हणतो. झांजांचा तांडा, तारकांचा पुंज. तारकांचा सुद्धा पुंज असतो, म्हणजे जास्त तारा असले त्या ठिकाणी तर त्याला पुंज म्हणतात. पण झांजांचा तांडा हे काय आहे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे, किंवा या ठिकाणी हा पर्याय येतो. म्हणजे 13 नंबरला 3 नंबर हा पर्याय येतो. पुढे बघा, पुढील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर बघा, मु साध सा न ग्री ग्रीवरनं ह्यातनं शब्द शोधायचा. बघा खाली पर्याय सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे इझिली आहे, तुम्ही सहजरित्या याला सोडवू शकता. तर अर्थपूर्ण शब्द सामुग्री, धान किंवा हे वाटत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बघा, साधन सामुग्री म्हणजे साधन सामुग्री ह्या 14 नंबर प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 15, पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 4थ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता. आता वर्णानुक्रमे म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला अल्फाबेटिकल म्हणता बघा. म्हणजे अगोदर आता इथे सगळे क चे शब्द आहेत. बघा गंमत काय, इथं सगळे शब्द क चेच आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर क च्या पुढचा शब्द, क च्या त्यानंतरचा पुढचा शब्द, सगळेच 1 नंबरला येतील. क चे शब्द आहेत ना, बरोबर. पण लक्ष देऊन ऐका, इथं लक्ष द्या बघा. कळप, पुढं 1 नंबरला कळप येईल. कचरा हा कितीला येईल, 2 नंबरला येईल. पुढे 3 नंबर येईल कचोरी, 3 नंबरला येईल कपाळ, 4 नंबरला येईल कपाट आणि कवडसा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कपाट. वर्णानुक्रमे लावला तर कसं येईल बघा, कळप, कचरा, कपाट, कपाळ, कवडसा. म्हणजे 4 नंबरला कपाट हा शब्द येईल.
म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. आलं लक्षात? पुढे पहा. कोटून कसे गेले म्हणजे त्याच्या हाती तुरी देता येईल ते बघू लागला. म्हणजे अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. तुरी. तुरी, आता तुरी ह्या शब्दाचा बघा अर्थ होतात. तुरी डाळीचा सुद्धा प्रकार आहे. तुरी काय आहे? एका डाळीचा सुद्धा प्रकार आहे. पण या ठिकाणी कुठून कसे गेले म्हणजे त्याच्या हाती तुरी देता येईल. तुरी देता येईल म्हणजे त्याला चकवून किंवा त्याला चुकवून त्याच्या नजरेस न पडता आपल्याला त्या ठिकाणी निष्ठून जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये तूर डाळ दिली बघा. काही विद्यार्थी थोडंसं गोंधळून जातील आणि तूर डाळ हा पर्याय निवडतील. नाही, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. चकवणे. चतुरपणे एखाद्याला न दिसता निघून जाणे. कुठून कसे गेले म्हणजे त्याच्या हाती तुरी देता येईल हे केलं. ठीक आहे. तर पहा प्रश्न 16चं तुरी देणे म्हणजे तूर डाळ. काही विद्यार्थी उत्तर लिहू शकतात. तर त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. चकवणे. 17 नंबरचा प्रश्न आहे उपसर्ग नसलेला शब्द शोधा. तर उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय हा कसा असतो? तर पुढे बघा, चित्र. चित्रला वी हा उपसर्ग लागलेला आहे. काय लागलेला आहे? वी हा उपसर्ग. म्हणजे चित्राचा वी उपसर्ग लावल्यामुळे काय झालं आहे? विचित्र झालंय. शुद्धला वी हा उपसर्ग लागल्यामुळे विशुद्ध झालेला आहे. तर विकास आणि विभाग. भागलाही वी हा उपसर्ग लागला तर विकास. कास हा शब्द अर्थपूर्ण नाही, त्यामुळे विकास ह्या शब्दाला काय झाला आहे? या ठिकाणी उपसर्ग नसलेला शब्द आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला नम्र हा शब्द देते. नम्र शब्दाला जर वी उपसर्ग लागला तर काय होतं? विनम्र होतं. आणि त्याला जर प्रत्यय ता लागलं तर काय होतं? नम्रता. आलं लक्षात? पुढे प्रश्न क्रमांक 18. किशोर 15 दिवसात घरी येईल या वाक्यात किती नामे आली आहेत? तर ह्याच्यामध्ये बघा, किशोर. किशोर हे एका व्यक्तीचं नाव आहे. 15 काय आहे? म्हणजे आपण एक 8 दिवस झालं तर आठवडा म्हणतो. तर 15 दिवस झालं तर काय? 15 म्हणजे संख्या येते. म्हणजे संख्या या ठिकाणी हे नाम आहे. पुढे दिवसात. दिवस म्हणजे आपण काउंटिंग करताना दिवसाची टुडे, यस्टरडे किंवा आज, उद्या, काल, परवा असं दिवसात त्याचं मोजमाप करतो. म्हणजे किशोर 15 दिवस आणि घरी एकूण ह्या प्रश्नामध्ये एकूण नामे ही 4 आलेली आहेत. म्हणजे 18 नंबरचं 4 हे पर्याय क्रमांक असेल. म्हणजे 1 हा पर्याय क्रमांक उत्तर असेल. पुढे बघा, सोसाट्याचा वारा आल्यामुळे हवेत गारवा सुटला होता या वाक्याचा काळ ओळखा. तर सोसाट्याचा वारा असल्यामुळे हवेत गारवा सुटला होता. म्हणजे वाराही येऊन गेलाय आणि हवेमध्ये गारवाही सुटून गेलेला आहे. म्हणजे काय? या ठिकाणी भूतकाळ येईल. पुढे, तो दिवस फार चांगला गेला या वाक्यातील विशेषण ओळखा. तो दिवस फार चांगला गेला या वाक्यातील विशेषण ओळखा. तर यामध्ये पहा, तो दिवस पण कसा गेला? तो दिवस हे नाम आहे. तो सर्वनाम आहे. दिवस हे नाम आहे. कसा गेला आहे? तर तो दिवस वाईट गेला, बऱ्यापैकी गेला, चांगला गेला. तर पर्याय क्रमांक 4 चांगला हे या ठिकाणी त्याचं उत्तर असेल. पुढील पैकी एक वचनी शब्द कोणता? वह्या, वही. मुले, मुले. छत्र्या, छत्री. घड्याळ, घड्याळे. तर या ठिकाणी घड्याळ हे शब्द काय आहे? एकवचनी आहे. पुढे, जसे जीवजंतू तसे उधार. जीव असेल तर जीवजंतू हे जोडून येणारा शब्द आहे. तर जसं उधार उसनवार येत नाही, उधार येत नाही, अवसान येत नाही. तर या ठिकाणी उधार आणि रोग. पर्याय 22 नंबरच्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 1 रोग हा या ठिकाणी येतो. पुढे, शुद्ध शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 23. यामध्ये बघा, कल्पवृक्ष, कल्पवृक्ष, कल्पवृक्ष आणि म्हणजे एकच शब्द आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? यातला करेक्ट शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे यातलं करेक्ट उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 24. दूषित टिंबटिंब हवेचे प्रदूषण. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. तर आपण बघा, दूषित वातावरण हवेचे प्रदूषण. हवेचे प्रदूषण कशामध्ये? वातावरण हे कशात असतं? सभोवताली जे आहे त्याच्यामध्ये, त्या वातावरणामध्ये जर ती हवा जर दूषित झाली तर काय होतं? हवेचे प्रदूषण होते. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता? हात मारणे. हात मारणे. काही विद्यार्थी या ठिकाणी असं म्हणतील की
भरपूर मार देणे, भरपूर पैसे घेणे, भरपूर खाणे, भरपूर रडणे. ताव मारणे असेल तर या ठिकाणी भरपूर खाणे येतं. हात मारणे म्हणजे आपण कुणाच्या तरी खिशातून किंवा आई बाबांना गोड गोड बोलून जेव्हा आपण पैसे घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी हात मारणे याचा अर्थ, ह्या म्हणीचा अर्थ किंवा या वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी भरपूर पैसा घेणे असं या ठिकाणी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण या ठिकाणी प्रश्न विभाग 1 मधला भाषा जो गुण आहेत 50, प्रश्न आहेत 25 या ठिकाणी याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर याच्यामध्ये बघा परत एकदा ह्याचं स्वरूप जर लक्षात घ्यायचं असेल तर पहिला प्रश्न जो आहे 1 ते 3 प्रश्न हे उतार्यावर असतात. 4 ते 6 हे प्रश्न कवितेचा परिच्छेद येतो, या ठिकाणी कवितेचा उतारा येतो. पुढे प्रश्न क्रमांक 7 ते 9 मध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी एक संवादात्मक उतारा दिलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 10 ते 12 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 10 ते 12 मध्ये असे प्रश्न काढलेले आहेत की त्याच्या तुम्ही रिकाम्या जागा भरल्या तर स्वतः एक या ठिकाणी उतारा या ठिकाणी तयार होऊ शकतो. आणि पुढे आहे बघा समूहदर्शक जोड्या, भरपूर तुम्हाला एटीएसच्या पुस्तकामध्ये दिल्या आहेत, त्या तुम्हाला पाठच कराव्या लागतील. त्यानंतर उलटे सुलटे शब्द दिलेले आहेत, त्या उलट्या सुलट्या शब्दांचा तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बनवण्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुढे वर्णानुक्रमे शब्द म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल म्हणता त्याप्रमाणे तुम्ही त्याला लावून घ्यायचं आहे. पुढे काय आहे या ठिकाणी म्हण आहे किंवा एखादा अधोरेखित शब्दाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. प्रत्यय उपसर्ग ग्रामरचा म्हणजे मराठी व्याकरणाचा भाग आहे. त्यानंतर पुढे आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया, क्रियापद, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे. परत एक वचन अनेक वचन वरती आहे, एका शब्दाला दुसरा जोडून येणारा शब्द आहे, शुद्ध शब्द आहे, रिकामी जागा आहे, एखादा वाक्यप्रचार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता 4थीचा जे तुमचे मराठीचं पुस्तक आहे त्या मराठीच्या पुस्तकामधले सगळे जेवढे पाठ आहेत आणि पाठावरती जेवढं ग्रामर आहे तेवढ्या सगळ्यांचा तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टडी करावा लागेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मराठी विभागामध्ये 25 पैकी 25 प्रश्न सोडवले तुम्ही आणि ते सगळे उत्तर बरोबर आली तर तुम्हाला या ठिकाणी 50 गुण मिळून जातील. तर ठीक आहे, आपण मराठीच्या विभागाची या ठिकाणी चर्चा केली. आपण पुढच्या विभागाकडे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विभाग 2 म्हणजे पेपर 1 पहिल्या पेपरमधला विभाग 2 गणित याविषयी आपण चर्चा करणार आहे. धन्यवाद. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाग 1 मधला मराठी भाषेचा आता पाहिला आहे यापूर्वी. विभाग 2 गणित गुण आहे 100 म्हणजे प्रश्न आहे 50. तर 50 प्रश्नाचे या ठिकाणी आपण गणिताचे सोडून घेतोय. तर प्रश्न 26 बघा काय दिले या ठिकाणी, 7038 मायनस 5979 बरोबर किती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वजाबाकी करायची. मग मला वाटतं 4थीला गेला याचा अर्थ सगळे विद्यार्थी व्यवस्थित वजाबाकी करू शकतील किंवा करत असतील. तर बघा मी या ठिकाणी संख्या मांडून घेते. 7038 वजा 5979. तर पहा या ठिकाणी 8 मधून 9 जात नाही, 8 मधून 9 जात नाही म्हणून आम्ही हातच्या घेतला इथून. म्हणजे इथं झालं 2, इथं झालं 18, 18 मधून 9 गेले, 9 राहिले. 2 मधून परत 7 जात नाही म्हणून आम्ही हातच्या घेतला. पण इथं तर 0 आहे, मग हातचा कसा घेणार, तर मग आम्ही 7 कोण हातच्या घेतला, इथं झालं 6. इथं हातच्या दिल्यामुळे इथं झालं 10. मग परत ह्याच्याकडून हातच्या घेतल्यामुळे इथे झालं 12, इथे झाले 9. म्हणजे बघा 12 मधून 7 गेले, मग 7 8 7 8 9 10 11 12 म्हणजे किती 5 राहिले. पुढे पहा 9 मधून 9 गेले 0 राहिला, 6 मधून 5 गेले 1 राहिला. म्हणजे किती 1059 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. पुढे बघा 25 रुपये 25 पैसे बरोबर किती पैसे. तर सुरुवातीला बघा या ठिकाणी आपल्याला रुपयाचा हिशोब करावा लागेल. 1 रुपया कसा तयार होतो, तर हा झाला तुमचा 1 रुपया. या रुपयाचे समान 4 भाग होतात. समान 4 भाग म्हणजे इथे 25 पैसे, इथे 25 पैसे, इथे 25 पैसे, हे 25, हे सगळा मिळून तुमचा काय झाला आहे 1 रुपया तयार झालेला आहे. मग इथं काय म्हणते प्रश्नामध्ये, काय म्हणते 25 रुपये म्हणजे असे परिपूर्ण असणारे किती रुपये, तर 25 रुपये.
25 रुपये आणि पुढं काय म्हणते 25 पैसे. तर बघा म्हणजे या ठिकाणी बघा तुमचं 25 रुपये 25 पैसे या ठिकाणी हे अशी अंक या ठिकाणी तुमचा तयार म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे तुमचं उत्तर असेल. बघा 48,859 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता इथं 2 8 आहेत. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, मी अंक मांडून घेते आणि अंक मांडून घेऊन तुम्हाला स्थानिक किंमत कशी काढायची ती सांगते. तर बघा किती आहे 48,800 या ठिकाणी 59. मग ह्या 9ची स्थानिक किंमत किती आहे या ठिकाणी 9ची मी मांडून घेते असं. तर 9ची स्थानिक किंमत 9 आहे. त्या 5ची स्थानिक किंमत या ठिकाणी 50 आहे. 8ची स्थानिक किंमत या ठिकाणी 800 आहे. या 8ची स्थानिक किंमत या ठिकाणी 8000 आहे आणि ह्या 4ची किंमत या ठिकाणी 40000 आहे. तर पहा मग ह्या दोन्हीची वजाबाकी करावी लागेल म्हणजे किंमत येईल बघा म्हणजे 8000 वजा 800 म्हणजे 7200. काही या ठिकाणी फरक त्या दोन्हीतला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा 7200 या ठिकाणी. बघा एकक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती. आता एकक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या 2 अंकांची बेरीज किती. तर या ठिकाणी त्याची बेरीज येते 450 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 30 पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता. या ठिकाणी काय दिलं आहे मराठीमधून आकडे दिलेत आणि काही सेमी मधून आकडे दिलेले आहेत. तर बघा इथे 8 आहे, इथे 1 आहे, पण इथं उलट केलंय. इथं 85 केले आणि इथं काय केले 58 केले म्हणजे उलट केले म्हणजे दुसरे पर्याय बघायची गरजच नाही आपल्याला. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 31 काय म्हणते 70,530 या संख्येचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते. जसं आपण स्थानिक किंमत काढली त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी विस्तारित रूप लिहायचं आहे. तर पहा मी विस्तारित रूप कसं काढायचं सांगते तुम्हाला. 70,530 तर या ठिकाणी बघा 7 1 2 एकक दशक शतक हजार म्हणजे या ठिकाणी 700 इथं या ठिकाणी 7000 येईल प्लस शून्याचं या ठिकाणी आपण हे दशकामध्ये जातं. पुढे बघा एकक दशक शतक मग काय आहे शतक म्हणजे 500 झाले या ठिकाणी. पुढे एकक दशक झाले या ठिकाणी 30 झालं. पुढचा राहिलेला 0 आहे असा. या ठिकाणी जसं स्थानिक किंमत काढतो तसं त्या संख्येचं विस्तारित रूप म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 32 पहा 12 ते 30 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या किती. विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मध्ये येणाऱ्या मूळ संख्या ह्या तुम्ही तोंडपाठच केल्या पाहिजे. आता तुम्हाला उदाहरणार्थ या ठिकाणी मी सांगते त्याच्यावरती आपण मूळ संख्येवरती एक वेगळा व्हिडिओ बनवूया. तर बघा 1 ते 12 मध्ये ही 11 अधिक 13 17 19 पुढे तुमची 23 आणि 29 म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 1 ते 20 मध्ये 6 या मूळ संख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 32 चे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 काय म्हणते बघा 52 या संख्येला 3 व 4 ने निशेष भाग जात असल्यास इथं स्टार दिले बघा स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल. आता अशा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल यातले ह्या सगळे अंक वापरून बघावे लागतील आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं उत्तर मिळून जाईल. म्हणजे बघा 52 जर समजा मी इथं 2 घेतलं तर आपल्याला भाग घालवायचा आहे. बेक के बे बेदोनी 4 बेत्रिक बे के बे बेदोनी 4 पुढे बे की बे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बे पंचे 10 बे सक्क 12
बेके बे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी दोन हा अंक घातला तर काय होईल, या ठिकाणी निशेष भाग जाईल, म्हणून 33 नंबरला 1 नंबरचा पर्याय 2 हा या ठिकाणी येईल. पुढे बघा खालीलपैकी समान शिरोबिंदू नसणारा पर्याय कोणता. तर ह्याच्यामध्ये बघा 1 नंबरचा काय आहे तुमचा चौकोन आहे, समान शिरोबिंदू आहेत, एकाच्या समोर एक शिरोबिंदू आहेत, ह्याच्यामध्ये पण एकासमोर एक आहे. ह्या त्रिकोणाचे सुद्धा शिरोबिंदू समान आहेत, पण ह्याचे शिरोबिंदू समान नाहीत. म्हणजे 34 नंबर प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 35. 4 रुपयांना 1 पेन, 3 रुपयांना 1 पेन्सिल व 2 रुपयांना 1 खडू याप्रमाणे प्रत्येकी 5 वस्तू घेतल्यास किती रुपये होतील. आता बघा या ठिकाणी 4 रुपयांना 1 पेन, म्हणजे 4 गुणुले 5 किती आलं, 5 20. पुढे 3 रुपयाला 1 पेन्सिल म्हणजे 3 गुणुले 5 किती झालं, 5 1 5 5 2 10 5 3 15. आणि पुढे काय आहे 2 रुपयाला 1 खडू म्हणजे त्याही 5 वस्तू घेतल्या, म्हणजे 5 1 5 5 2 10. म्हणजे मी इथं गुणाकार का केला, तर 4 रुपयाचा पेन, 3 रुपयाची पेन्सिल आणि 2 रुपयाचा खडू हे सगळ्या वस्तू ह्याच्या किमती दिलेल्या आहेत, पण वस्तूचे नग आपण किती खरेदी करणार आहेत, प्रत्येक वस्तू ह्या 5 खरेदी करणार, म्हणून मी या ठिकाणी गुणाकार केला. मग ह्याचे आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. तर बघा या ठिकाणी 5 4 म्हणजे एकूण खरेदी आपली ही 45 रुपयांची. मग पर्यायामध्ये आहे का, आहे. तर पर्याय क्रमांक 35चं उत्तर हे 1 पर्याय क्रमांक असेल. पुढे बघा वर्तुळाला एकच असणारी गोष्ट कोणती. तर वर्तुळाला एकच काय असते, तर त्रिज्या असते का, केंद्रबिंदू असतो का, व्यास असतो का, जीवा असते. तर जीवा त्रिज्या तुम्ही खूप काढू शकता, व्यास सुद्धा काढू शकता. म्हणजेच या ठिकाणी वर्तुळ जो आहे ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी हा काय असतो, एकच असतो. म्हणजे 36 नंबर प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं या ठिकाणी 2 नंबर पर्याय आहे. पुढे पहा 37 नंबरचा प्रश्न. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 4 अंकी ही मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी 10,000 आहे आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 9,999 आहे. मग आपला फरक काढायचा आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, फरक काढायला सांगितला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या संख्येची वजाबाकी करायची आहे. तर पहा संख्येचं आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना शून्यातनं 9 जात नाही, म्हणून आम्ही या 1 कडून इथं हातच्या घेतला, इथं झालं 10, ह्या हातच्या कडून इथं घेतला, इथं झालं 9, इथं झालं 10, परत इथून हातच्या इथं घेतला, इथंही तीच प्रोसेस येईल, इथं झालं 10, 10तनं 9 गेलं 1 राहिले, ह्या 9 मधनं 9 गेलं 0 राहिले, ह्या 9 मधनं 9 गेलं 0 राहिले, ह्या 9 मधनं 9 गेले 0 राहिले. तर पुढे बघा पर्याय क्रमांक आहे 1, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 38. सोबतच्या आकृतीची परिमिती किती. सोबतच्या आकृतीची जर परिमिती काढायची असेल तर बघा काय करायचं आहे, हा आयताची आकृती आहे, म्हणजे ह्या समोरील बाजूची काय आहे, समोरासमोरील बाजू जे आहे ते समान असतात. म्हणजे इथंही ह्याची लांबी जी आहे ती काय आहे 6 असेल आणि ह्याची उंची सुद्धा इथं काय असेल 4 असेल. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याची परिमिती काढायची असेल तर ह्याची परिमिती बघा 20 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. म्हणजे बघा 6 4 10 गुणुले 2 म्हणजे बे के बे म्हणजे या ठिकाणी तुमची त्याची परिमिती ही 20 असेल. पुढे बघा 39वा प्रश्न आहे. 50,603 या संख्येचे वाचन कसे करा. म्हणजे मी उत्तर सांगितलं बघा वाचत असताना. म्हणजे या ठिकाणी बघा 50,603 तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. पुढे बघा 40 नंबरचा प्रश्न आहे. अंश आणि छेदाचा आहे. आपल्याला या ठिकाणी त्याचं वाचन करायचं आहे. म्हणजे वाचन कसं, वरचा जो भाग असतो तो अंश असतो आणि खालचा भाग जो छेद असतो आणि मधल्या रेषेला तुम्ही छेद म्हणता. म्हणजे याचं वाचन येईल 8 अंश
छेद 13 किंवा 8 अंश छेद 13 हे म्हणजे 40 नंबर प्रश्नाचं 1 नंबर हे उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 41. 46 वजा 17 अधिक 23 बरोबर किती? म्हणजे थोडक्यात हे पदावलीकडे चाललेलं गणित आहे. पदावलीचं गणित आहे. तर तुम्ही या ठिकाणी अगोदर त्याची काय करून घ्या, बेरीज करून घ्या. म्हणजे बघा 17 अधिक 23 किती येतं? 7, 8, 9, 10. 2, 3, 4 म्हणजे 40 आलं. पुढं काय 46 त्यातनं मायनस करायचं आपल्याला. म्हणजे 46 वजा 40 म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 6 हे या ठिकाणी त्याचं उत्तर असेल. पुढे बघा खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता आकृतीबंध पूर्ण करत असताना तुम्ही खूप लक्ष देऊन या प्रश्नाकडे पाहायचं आहे. तर यामध्ये बघा बॉक्सकडे लक्ष द्यायचं आहे. एकूण 2 बॉक्साचा एक आकृती आहे, 2 बॉक्साची एक आकृती आहे. मग ह्या 2 बॉक्समध्ये काय केलंय, ही रेष आडवी जी रेष आहे ती इथं आहे आणि फुल इकडं आलं आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये ती रेष वरती गेले, फुल वरच्या बॉक्समध्ये आले. तिसऱ्या बॉक्समध्ये काय झालं आहे, ती रेष परत खाली आला आहे, फुल आहे या ठिकाणी आला आहे. म्हणजे आता मी इथे तुमच्यासमोर आकृती काढेल त्या पद्धतीची. अशी आल्यानंतर आणि तुमचं हे स्टारचं फुल जे आहे ते या ठिकाणी. मग असं असणारी आकृती कोणती आहे, तर 4 नंबरची आहे. म्हणजे 42 ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढे बघा 4 किलोग्रॅम आणि 4 ग्रॅम बरोबर किती? मग 1 ग्रॅम मध्ये किती असतं? 1 किलोग्रॅम मध्ये किती असतं? तर 1 किलोग्रॅम मध्ये या ठिकाणी 1000 असतं. तर मला सांगा मग 4 मध्ये किती असतील? तर 4000 असतील. आणि पुढच्या 4 वरती ग्रॅम आहेत म्हणजे हे 4 असेल. म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर काय असेल? 4004 असं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा राजूकडे 930 रुपये असल्यास त्याच्याकडे सर्व 10 रुपयाच्या नोटा असू शकतात. 930 मध्ये सर्वच्या सर्व नोटा त्याच्या 10च्या असू शकतात. पुढे त्याच्याकडे सर्व 50च्या नोटा असू शकतात. आता नाही 50च्या कशा नसू शकतील? तर पहा जे वरच्या 900चा विचार केला तर त्याच्याकडे 100 मध्ये 50च्या नोटा ह्या 2 असतात. तर 200 मध्ये नोटा 4 झाल्या, 300 मध्ये 6 झाल्या. 300 मध्ये 6 झाल्या म्हणजे 18 नोटा, ह्या 18 नोटा 50च्या झाल्या तर 900 रुपये होतात. पण वरची 30 रुपये आहेत म्हणजे हा पर्याय त्याच्या ठिकाणी राहत नाही. त्याच्याकडे काही 100च्या व काही 20च्या नोटा असाव्यात. हेही येत नाही उत्तर. त्याच्याकडे सर्व 5च्या नोटा असू शकतात 5च्या नोटा. म्हणजे पहा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. मग आपण इथे जाऊया. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले बघा 1 व 4 बरोबर. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न बरोबर आहे. पुढे बघा 37 गुणिले 15 वजा 37 गुणिले 8. तर ह्या ठिकाणी आधी आपल्याला या दोन्हीचाही गुणाकार करावा लागेल. या ठिकाणी मी गुणाकार करते. तर बघा 37 गुणिले 15. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 हातचे आले 3 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18. म्हणजे उत्तर आपलं काय ते बघा 555 ह्या पहिल्या प्रक्रियेचं आलं. दुसरी प्रक्रिया काय आहे 37 गुणिले 8. 8 7 56. 56चं 6 इथं 5. 8 1 8 8 2 16 8 1 24 25 26 27. म्हणजे आपल्याला 555 वजा 276 करावं लागेल. 5 मधनं 7 जात नाही, हातच्या घेतला. इथं राहिलं 4, इथे झालं 15. 15तनं 6 गेलं, किती राहिलं 9 राहिलं. हे जात नाही, परत हातच्या घेतला. 14तनं 7 गेलं, 7 राहिलं. आणि ह्या 4 मधनं 2 गेलं, 2 राहिलं. म्हणजे 279. पर्यायामध्ये आहे का 279? नाही. पर्याय थोडस गणितीय ह्याच्यामधून पर्याय आहे पहा.
37 या ठिकाणी बघा 37 गुणिले 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 46 वर्तुळात सोबतच्या वर्तुळात किती त्रिज्या दाखवल्या आहेत. तर मोजायची आहेत त्रिज्या. ही पूर्ण 1, ही 2, ही 3, 4 आणि ही 5 म्हणजे एकूण त्रिज्या किती आहे 5 त्रिज्या दिलेल्या आहेत. पुढे बघा खालीलपैकी आंतरराष्ट्रीय चिन्ह संख्यात न लिहिलेली संख्या ओळखा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणतं तर तुमचे सेमी मधले इंग्रजी आकड्यांमधून. मग हे पूर्ण इंग्रजीमध्ये आहेत, हे पूर्ण इंग्रजीमध्ये आहे, हे पूर्ण इंग्रजीमध्ये आहे. म्हणजे 2 नंबरच्या पर्यायामध्ये 6 हे मराठीमधून आलं आहे. म्हणजे न लिहिलेली संख्या म्हणजे 47चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढं 2 मूळ संख्यांची बेरीज किती येते तर 2 मूळ संख्यांची बेरीज ही विषम किंवा सम दोन्हीही येऊ शकते. पुढे बघा 7/8 भागांपैकी 3/8 समीरला 1/8 भाग राणीला व उरलेला भाग प्राजक्ताला दिला तर प्राजक्ताला किती भाग मिळाला. तर आता ह्याच्यामध्ये बघा मी वर्तुळ काढून तुम्हाला सांगेन. हा पूर्ण वर्तुळ आहे. म्हणजे समजा आपण हा केक आहे, एक केकचे समान भाग किती आहेत 8 आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. मग ह्यातले तर पहा या ठिकाणी 7 भाग हे जर 8 भागापैकी 7 भाग हे दिले 3 भाग समीरला दिले. 3 भाग कुणाला आहेत समीरला. म्हणजे 1 2 3 हे तिन्ही भाग समीरला गेले. परत राहिले किती 1 2 3 4 5 भाग राहिले. त्या 5 भागापैकी एक भाग हा कुणाला दिला राणीला दिला. एक भाग कुणाला दिला आपण राणीला दिला. तर राणी ही तर एक भाग हा राणीचा झाला. मग उरले किती भाग उरले भाग किती बघा 1 2 3 4 4 भाग उरतात. मग 4 भाग पर्याय क्रमांक 8/4 म्हणजे 4/8 हे कुणाला झालं या ठिकाणी प्राजक्ताला झालं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पहा एका त्रिकोणाकृती जागेच्या एका बाजूची लांबी 35 मीटर असून राहिलेल्या 2 बाजूंची लांबी ही समान आहे. त्रिकोणाची परिमिती 109 मीटर असल्यास राहिलेल्या 2 बाजूंपैकी एका बाजूची लांबी किती. तर या ठिकाणी याचं पर्याय प्रश्न क्रमांक 50चं पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी काय असेल त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो चला आपण प्रश्न क्रमांक 51 कडे निघतोय. इथं काय दिलेला अपूर्णांक दिला आहे आणि त्या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं हे विचारलं आहे. पर्याय दिलेले आहेत. मग पाठीमागं पण माझ्या माहितीनुसार पाठीमागं पण असा 40वा प्रश्न आला होता आणि 40व्या प्रश्नाचं उत्तर आपण काय लिहिलं होतं 8/13. तर पुढे बघा तर आपण ह्याचं वाचन असं करू शकतो की 4/9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 52 4 अंकी आणि 3 अंकी संख्या आहे आणि त्या संख्येचा गुणाकार या ठिकाणी विचारलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार पद्धती आता 4थीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना गुणाकार हा येत असेल तरीही मी तुमच्या समोर गुणाकार या ठिकाणी करते. तर बघा 1507 गुणुले 325. तर 5 ना अगोदर ह्याच संख्याला गुणायचं आहे. 5 7 35 35चं 5 इथं हातचे आले 3 5 0 0 काहीच नाही म्हणून 3 अशी 3 इथं आलं. पुढे 5 1 5 5 5 2 10 5 3 15 25 5 5 25 5 हातचे आले 2 5 1 5 6 आणि 7 इथं प्लस करायचं आहे. 2 7 14 4 हातचे आलं 1 2 1 2 म्हणजे काहीच नाही म्हणून इथं आहे असं 2 येईल. पुढे 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 10 तर 0 या ठिकाणी हातच्या 1 येईल. प्रश्न क्रमांक 52 याचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. तर त्याचा गुणाकार येते बघा 48,97,075 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येते. पुढे प्रश्न क्रमांक 53 आहे. तर प्रश्न क्रमांक 53 काय म्हणते
दररोज अर्धा लिटर प्रमाणे सुधीरने 5 एप्रिल ते 16 मे पर्यंत दूध घेतले तर एकूण किती लिटर दूध घेतले. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी एकूण किती दिवस दूध घेतलाय. तर 5 एप्रिल ते 16 मे. 5 एप्रिल ते एप्रिल महिना म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस आहेत. तर तुम्हाला ही क्लुप्ती माहिती असेल की हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल हा कसा असतो, 30 महिना असतो. मग 30 महिना जर 5 गेले तर किती राहिलं, 24 राहिलं. 24 राहिलं आणि 24 आणि हे वरचे किती मे पर्यंत सांगितले त्यांनी, 16. म्हणजे 24 आणि 16 दिवस किती झालं, 6 4 10 40 दिवस त्यांनी दूध घेतलं. एकूण दूध किती घेतलं, 40 दिवस दूध घेतलं. तर 5 एप्रिल ते 16 मे पर्यंत त्यांनी किती घेतले, पर डे अर्धा लिटर घेतले. अर्धा लिटर म्हणजे त्याच्या निम्म, म्हणजे त्याचं किती येईल बघा, 21 लिटर. किती येईल, 21 लिटर दूध होईल. पर्याय क्रमांक 53चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढे बघा, सोबतच्या आकृतीत पाहून त्या आकृतीच्या बाबतीत कोणकोणती विधाने योग्य आहेत ते शोधा. आकृतीत 2 काटकोन आहेत का. काटकोन म्हणजे काय की समोराला समोरील कोण हे काटकोनात त्याला छेदतात. तर म्हणजे बरोबर आहे. इथं एक काटकोन आहे आणि इथंही एक काटकोन आहे. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. पुढे दुसरं विधान काय म्हणतंय की एक लघुकोन आहे. बघा इथं एक लघुकोन तयार होतोय. पुढे एकही विशाल कोन नाही, परंतु इथं एक विशाल कोन तयार होतोय. इथं विशाल कोन तयार होते म्हणजे हे उदाहरण ह्याला लागू पडत नाही. लघुकोन व विशाल कोन यांची संख्या समान आहे. लघुकोन आणि हेही इथं उदाहरण लागू पडत नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं म्हणजे 54व्या प्रश्नामध्ये 1 आणि 2 हे ह्याला लागू पडणारी उदाहरणं आहेत. मग इथं पर्यायामध्ये बघा 1 आणि 2 आहे का बघा. किंवा इथं बघा हेही सांगतं, इथं लघुकोन 1 बरोबर आहे आणि विशाल कोन, म्हणजे लघुकोन सुद्धा एकच आहे आणि विशाल कोन सुद्धा एकच आहे. म्हणजे हेही या ठिकाणी लागू पडते. म्हणजे फक्त ह्यातला तिसराच लागू पडत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 1 2 आणि 4 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 55 खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती. आता या ठिकाणी लहान मोठे आहे. काय आहे, लहान मोठे आहे. तर बघा, जे इकडं तोंड करून चिन्ह असतं आपण लिहितो त्या बाजूने, समासाच्या बाजूने जे असतं ते त्या चिन्हाला मोठे म्हणावं आणि समासाच्या विरुद्ध म्हणजे जिकडं लिहित जातो त्या बाजूने चिन्ह असतं त्याला आपण लहान म्हणतो. मग ह्यातलं चुकीची मांडणी कोणती आहे तर इथं आपण पाहूया. 8/5 मोठे 3/5 पेक्षा, म्हणजे हे बरोबर आहे. 11/13 लहान 17/13 पेक्षा बरोबर आहे. 9/23 मोठे 10/23 पेक्षा, पण इथं काय आहे, 9 हे लहान आहे आणि 10 हे काय आहे, मोठे आहे. म्हणजे हे उदाहरण या ठिकाणी ही मांडणी काय आहे, चुकीची आहे. ही मांडणी काय आहे, चुकीची आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न क्रमांक 55चं 3 नंबर हा पर्याय काय आहे, उत्तर आहे. पुढे बघा, 59/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधील रूपांतर कोणते. म्हणजे 7 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे 7.3/7 हेच काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आहे. म्हणजे 56व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 57वा प्रश्न काय म्हणतोय, 25च्या पुढील 10वी समसंख्या कोणती. मग आता समसंख्येचा जर विचार करायचा झाला तर 2च्या पटीनं काय असतात, समसंख्या येतात. म्हणून 25च्या पुढून जर 10वी समसंख्या आपण काढायला गेलो, 25च्या पुढची म्हणजे आता 26 समसंख्या आहे, 28 समसंख्या आहे, पुढे 30 समसंख्या आहे, पुढे 32 आहे. असं जर तुम्ही 10 पर्यंत मोजत गेला तर 10वी समसंख्या ही काय आहे, 44 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे ह्या 57 प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 58 दिनूचा पहिला वाढदिवस शनिवारी 3 मार्च 2012 रोजी होता, तर त्याचा
दुसरा वाढदिवस कोणत्या सोमवारी येईल. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त या वाराच्या पाठीमागचा एक दिवस गाळून पुढचा वार घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे इथं दिलं आहे शनिवार, मग आपण काय केलं, रविवार ड्रॉप करून सोमवार घेतला, म्हणजे या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सोमवार असं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 59 काय म्हणते, एका पिशवीत 400 ग्रॅम साखर याप्रमाणे 16 किलोग्रॅम साखर भरण्यासाठी किती पिशव्या लागतील. तर बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात, तर एका किलोग्रॅम मध्ये किती असतात पहा, हे 1 किलोग्रॅम आहे. या एका किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात. 1000 ग्रॅम असतात. मग तसं जर तुम्ही 16 किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये जर रूपांतर केलं तर जो येणारा आकडा आहे त्या आकड्याला तुम्हाला काय करायचं आहे, 400 ने भागायचं आहे. आणि 400 ने भागल्यानंतर तुमचं उत्तर येईल या ठिकाणी 40 पिशव्या, म्हणजे पर्याय क्रमांक 4. काही ह्या प्रश्नामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, 16 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहेत त्याची आकडेवारी काढावी लागेल आणि आलेल्या उत्तराला तुम्हाला काय करायचं आहे, 400 ने भागायचं आहे. 400 ने भागल्यानंतर तुमचं उत्तर या ठिकाणी 40 हे तुम्हाला मिळून जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 60, 6 तास 5 मिनिटे बरोबर किती मिनिटे. मग आता 6 तासाचा हिशोब करायच्या अगोदर आपल्याला एका तासाचा हिशोब करावा लागेल. तर एका तासामध्ये किती मिनिट असतात, एका तासामध्ये 60 मिनिट असतात. मग 60 गुणिले 6 केले तर किती उत्तर येईल, 360 उत्तर आलं आणि प्लस वरचे ही 5 मिनिट, म्हणजे किती 365 मिनिटे. 365 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे पहा खालील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास निश्चितपणे शेवटी कोणती संख्या येईल. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उतरत्या क्रमाने संख्या जर आपण मांडत असेल तर सुरुवातीला काय येईल, आपली सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा येईल. मग आता मोठी संख्या यातली कशी शोधाल तुम्ही, तर एकक दशक शतकाकडून लास्टचा जो अंक सगळ्यात मोठा असेल तीच तुमची काय आहे, सगळ्यात मोठी संख्या आहे. तर आपण या ठिकाणी सोडवू ते गणित. तर पहा एकक दशक शतक हजार 10,000, एकक दशक शतक हजार 10,000, म्हणजे पहिली संख्या काय आहे बघा 80,158. दुसरी संख्या आहे 60,254. तिसरी संख्या आहे 57,125. चौथी आहे 78,058 आणि 78,158. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा कोणती येईल, 80,185. पुढे काय आहे, आता इथं ह्या दोन्हीमध्ये बघावं लागेल. मग ह्या दोन्हीमध्ये ही मोठी आहे. परत त्यानंतर ही येईल. पुढे मग ह्या दोन्हीमध्ये 2 नंबरची संख्या येईल आणि लास्टला कोणती येईल, 57,125. प्रश्न काय विचारला आपल्याला, जर आपण संख्या ह्या उतरत्या क्रमानं मांडत गेलो तर काय येईल, आपली सगळ्यात लास्टची संख्या कोणती येईल, ही 3 नंबरची येईल. म्हणजे पर्यायामध्ये कुठं आहे ती संख्या 3 नंबरला आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे या काय असेल प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे बघा 222 गुणिले 25 किती. सोपं आहे, साधा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 5 एके 5, 5 दोन्ही 10. हातच्या 0 इथे लिहायचं, हातच्या 1 द्यायचं इथं. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 1 11. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 1 11. 2 एके 2, 2 दोन्ही 4. 2 एके 2, 2 दोन्ही 4. 2 एके 2, 2 दोन्ही 4. याची काय करायचे, प्लस करायचे आहे. पर्यायामध्ये पाहू शकता तुम्ही 5,550. पर्याय कुठे दिले तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 1 आहे 5,550. म्हणजे 62व्या प्रश्नाचं 1 नंबरचा पर्याय हे उत्तर असेल. तर पुढे बघा सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग व अरेखांकित भाग यातील फरक किती.
तर रेखांकित भाग किती आहेत, एकूण भाग किती आहेत, तर 1 2 3 4 5 भाग आहेत. त्यातलं एकूण त्यातले भाग रंगवलेले भाग किती आहेत, 2 आहेत आणि न रंगवलेले भाग किती आहेत, 3 आहेत. जर ह्यांचे आपण मायनस केले ह्या भागांचं तर या ठिकाणी 3/8 हे या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. म्हणजे 63व्या प्रश्नाला 1 नंबरचा पर्याय उत्तर येईल. पुढे बघा 64वा प्रश्न, एका पिशवीत 250 ग्रॅम याप्रमाणे 9 किलोग्रॅम चहापूड भरण्यासाठी किती पिशव्या लागतील. जसं ह्या प्रश्न क्रमांक 59 मध्ये आपण 1 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहे हे काढलं होतं, त्याप्रमाणे एका पिशवीमध्ये 250 ग्रॅम याप्रमाणे 9 किलो, मग 9 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम बसतं त्याचं एकूण काढून जर त्याला आपण 250 न भागलं तर तुमचं उत्तर या ठिकाणी येईल. तर बघा इकडं 9 किलोग्रॅम म्हणजेच किती, 9000 ग्रॅम. 9000 ग्रॅम भागिले 250. प्रश्न 64व्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तर 350 ग्रॅम प्रमाणे 9 किलोग्रॅमच्या पूड जर आपल्याला भरायची असेल तर आपल्याला एकूण 36 पिशव्या लागतील. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65, 735/8 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील रूप कोणते. तर या ठिकाणी 91.7/8 हे 65व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 66, अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला इथे संख्या दिसते 805 या संख्येचा विभाजक खालीलपैकी कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 व 3. पर्याय क्रमांक 2 ला काय आहे 5 आहे आणि पर्याय क्रमांक 3 ला काय आहे 7 आहे. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते 805 हे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे थोडक्यात पदावलीचं गणित आहे. 49 अधिक 13 गुणुले 3 बरोबर किती. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. तर ह्याचा गुणाकार किती येईल, याचा गुणाकार या ठिकाणी येईल 39 आणि म्हणजे 49 अधिक 39 बरोबर 88. म्हणजे 67व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असे असेल. बघा इकडे लक्ष द्या, पदावली सोडवत असताना तुम्ही गुणाकार, भागाकार आणि बेरीज वजाबाकी असे त्या ठिकाणी गणितामध्ये तुमचे असतं तर तुम्ही अगोदर गुणाकार भागाकार करून घ्यायचा आहे, परत बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. पुढे बघा तर बघा प्रश्न क्रमांक 58, 205 ला 10 ने गुणण्याऐवजी 1 ने गुणले तर उत्तर कितीने चुकले. म्हणजे 10 ऐवजी आपल्याला काय करायचं आहे 1 ने गुणायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 1845 या ठिकाणी चुकीचं उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या त्याचं उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 69, प्रत्येकी 250 रुपये याप्रमाणे 42 विद्यार्थ्यांना 1200 रुपयातील रक्कम वाटली तर किती रुपये शिल्लक राहतील. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक विद्यार्थ्यांना किती रुपये वाटले तर 250 म्हणजे 250 गुणुले 42. 250 गुणुले 42 केल्यानंतर आलेली रक्कम, उदाहरणार्थ बघा 250 गुणुले 42 देखील बे 2 4 आणि 1 5 5 5 5 5 5 20 0 हातच्या 2 4 4 4 8 आणि 2. या ठिकाणी उत्तर बघा किती, या ठिकाणी उत्तर येईल 10,500. जर 250 प्रत्येक विद्यार्थ्यांना जर दिले, असं एकूण 42 विद्यार्थ्यांना दिले तर एकूण 10,500 रुपये आपले खर्ची राहतील, म्हणजे खर्च होतील. म्हणजे 1200 वजा 1,500 आपण काय करू, सर्व विद्यार्थ्यांना ती रक्कम वाटू
पुढे पहा, जर यातून आपण 1500 मायनस केलं, बंद कर विषय. 70वा जो आहे त्या प्रश्नाच्या मांडणीमध्ये किंवा टायपिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाल्यामुळे हा प्रश्न मी या ठिकाणी स्टार करते, याचं उत्तर नाही काढलं मी. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 70. 409 भागिले 5 या भागाकारात बाकी किती उरेल? तर या जर तुम्ही भागाकार केला तर या भागाकारामध्ये काय होईल? 4 ही आपली काय होईल? बाकी उरेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 71. 3999 या संख्येच्या लगतची पुढची संख्या व लगतची मागची संख्या यांची बेरीज किती? आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे, पण विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित नीट नाही वाचला तर काय होऊ शकतो, या ठिकाणी सोडवता येणार नाही. म्हणजे 3999च्या पुढची संख्या काय येईल असं मांडून घेते मी तुमच्या समोर. पहा, 3999च्या पुढची संख्या काय येईल या ठिकाणी? 4000, म्हणजे प्लस 1 केलं आपण इथं, 4000 येईल. आणि ह्याच्या अगोदरची संख्या काय येईल? 3998. मग ह्या दोन्हीची आपल्याला काय करायचे या ठिकाणी? बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी 7998 हे आपले या ठिकाणी काय येईल? या ठिकाणी बेरीज येईल. म्हणून कुठं आहे बघा, 7000 पर्यायामध्ये कुठं आहे? 7844 आहे. 6844, 8844 आणि 7944. आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 73. 70705 ही संख्या अंकात कशी लिहाल? ही तुम्हाला शब्दामध्ये दिलेली आहे. तुम्हाला काय करायचे आहे? अंकात लिहायचे असेल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 74 पहा, 74 पहा. 7581 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्यामधील फरक किती आहे? तर लहानात लहान संख्या जर आपल्याला अगोदर तयार करायची असेल तर त्याच्या युनिट म्हणजे दशकाच्या ठिकाणी तुमचं युनिट प्लेस जे म्हणतो ना तुम्ही, त्या ठिकाणी मोठी संख्या घ्यायची. मोठी या ठिकाणी घेऊ आपण. या ठिकाणी आपण मोठी संख्या तयार करू. अगोदर मोठी संख्या तयार करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ह्यातला मोठा आकडा घ्यावा लागेल. पुढे त्यानंतरचा मोठा आकडा, त्यानंतरचा छोटा, त्यानंतरचा छोटा आणि त्यानंतरचा, अशा प्रकारे ही मोठी संख्या तयार होईल. तर लहान संख्या कशी तयार होईल बघा. लहानात लहान संख्या अगोदर घ्यायची. 1 घेतलं, त्यानंतर 5 घेतलं, त्यानंतर 7 घेतलं आणि त्यानंतर काय केलं आपण? 8 घेतलं. मग ह्या दोन्हीची आपल्याला काय करायचे या ठिकाणी? वजाबाकी करायची आहे. 8751 वजा 1578. 1 मधून 8 जात नाही, हातच्या घेतला, इथं राहिले 4, इथं झालं 11. 11 मधून 8 गेलं 8, 9, 10, 11, इथं 3 राहिले. 4 मधून 7 जात नाही, मग हातच्या घेतलं, इथं झालं 6, इथं झालं 14. 14 ते 7 गेलं 7 राहिले. 6 मधून 5 गेलं 1 राहिले. 8 मधून 1 गेलं 7 राहिलं. म्हणजे 71, 73, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर असेल. बघा, मोठी संख्या तयार, परत एकदा सांगते मी, मोठी संख्या जर तयार करायची असेल तर दिलेल्या एकूण अंकामधला सगळ्यात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा आहे, त्यानंतरचा छोटा, परत त्यानंतरचा छोटा, परत त्यानंतरचा छोटा. जर तुम्हाला लहान संख्या तयार करायची असेल तर अगोदर सगळ्यात लहान संख्या आहे ती पहिल्यांदा घ्यायची, म्हणजे तुम्ही या ठिकाणी लहान संख्या तयार करू शकता. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 75. पुढील चित्ररूप माहितीवरून झोपडीत राहणारे लोक कौलारू घरात राहणाऱ्या लोकांपेक्षा कितीने कमी आहेत? आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? तर त्यांच्या घरांचा प्रकार लक्षात घ्यावा लागेल. तर झोपडीत राहणारे म्हणजे इथे किती आहेत? झोपडीत राहणारे 3 आहे. आणि कौलारू घरामध्ये राहणारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. आपल्याला काय करायचं या ठिकाणी? 8 मधून 3 वजा केले तर किती? 5 येईल. म्हणजे काय आहे? कौलारू घरात राहणाऱ्या लोकांपेक्षा झोपडीत राहणारे लोक हे 5 कमी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 75चं पर्याय क्रमांक 2 5 कमी हे या ठिकाणी उत्तर येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीचे सराव संचामधला पहिला सराव संच विभाग 1 मध्ये मराठी आणि गणित याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर
मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.